हार्दिक पांड्या त्यांनी अक्षरशः आम्हाला किती सेकंद हाय करत होता. तो आम्हाला बोलला 2 मिनिटं थांबा. मुंबई इंडियन्सच्या नावानं सांग बरं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. फार एक्साइटेड आहोत कारण का अखेर तो दिवस आलाय जिथे आम्ही मस्त जर्सी घालून जातोय. कोणाला सपोर्ट करायला? मुंबई इंडियन्सला. आपली एक टॅगलाईन होऊन जाऊ दे, एक स्वप्न एक टीम, मुंबई इंडियन्स आमचं ड्रीम. येस. आणि आमचं तिकीट आलेलं आहे. आम्ही चाललो आणि फार एक्साइटेड आहोत. आम्ही सकाळपासून तयार आहोत. 7:30ची मॅच आहे. आता वाजले 4. ओके. सो आम्ही म्हणजे पोहोचायला 1 तास लागेल. जरा लवकरच चाललोय म्हणजे गर्दी असते असं मी ऐकलंय. आणि फर्स्ट टाइम आम्ही जातोय. काय एक्सपिरियन्स आहे सई? फर्स्ट टाइम स्टेडियम वर चाललीस? खरं तर अजून बिलीव्ह नाही होते की आम्ही सगळे तिकडे चाललोय. तिकीट आलेत. आम्हाला असं वाटते की आम्ही ड्रीम जगतोय. आमच्या प्लेयर्सला समोर बघणार आहे. खूप खूप भारी वाटते मॅम. येस. अभ्या काय सांगशील? मला तर खूप मज्जा येते आणि असं वाटतंय की आता कधी स्टेडियम होणार आहे. आता काहीतरी फक्त 10 की 12 किलोमीटर फक्त राहिलंय आणि मी आता अर्ध्या तासातच स्टेडियम वरती जाणार आहे. मला पण बिलीव्ह होत नाही की कसं असेल तिकडचं. खूप बघायला मजा येणार. अगदीच. सत्यजित, मी सांगू का, माझं तर खरं स्वप्न होतं की आपण एकदा तरी वानखेड्याला जायचं, मुंबई इंडियन्सच्या टीमला ऍटलिस्ट बघायचं आणि ते आज करायला मिळते फक्त इट्स मज्जामुळं. थँक्यू इट्स मज्जा. थँक्यू अंकिता मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सर. या. सो आता आम्ही वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहोत आणि फार एक्साइटमेंट आहे. आणि हा साई आहे जो स्पेशली मुलांना भेटायला आलाय वानखेडे स्टेडियमच्या इथे. थँक्यू साई. एकदा अंधेरीवरून यांची सर्व इन्स्टाची पोस्ट वगैरे बघून आलं. यांना भेटायला यांचे रिसेंटली पोस्ट वगैरे बघत आहे. हे कुठपर्यंत पोहोचले काय वगैरे. मी तसे मी कॅम्प्युटर क्लासला पण जाऊन आलो. माझं म्हणजे मी आता 12th एक्झाम दिले ना, तर कॅम्प्युटर क्लास वगैरे लावले. ते क्लास अटेंड करून मी लवकर हे करून इथे खास 10वी साठी मी भेटायला आलेलो आहे. 10वीच्या मंडळींसाठी. किती छान. थँक्यू सो मच साई. आणि आता आम्ही अर्ध्या तासात आम्हाला आत घेणार आहे. फार एक्साइटमेंट आहे. तुम्हाला मागे दाखवते. गर्दी आज कमी आहे फार, पण आतमध्ये गर्दी खूप आहे आणि आम्ही फार एक्साइटमेंट आहे. भीती पण वाटते. कुठे गेला सागर? कुठे? सागर. हॅलो. ओके बाय. फायनली आम्ही स्टेडियमच्या इथे आहोत आणि आमचं एक ट्रान्झिशन रील केली आहे MIच्या टीमने. आणि तुम्ही इथं वाईब बघू शकता. तर वाईब कशी वाटते? खूप भारी वाटते. आणि इथे सुद्धा आम्हाला फॅन्स आमचे भेटतात. खूप भारी वाटते आम्हाला. येस. आणि स्पेशली फॅन्स MIच्या ग्राउंडवर आलेले 10वीच्या टीमला भेटायला. सो ही खूप छान गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आता पुढचा ब्लॉग पुढे येईलच. ETV वर आता ओमचा इंटरव्ह्यू होतोय आणि खूप प्राऊड फिलिंग आहे माझ्यासाठी कारण का खूप नॅशनल लेवलचं ते न्यूज पोर्टल आहे. ओमचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होतोय तर आपण बघूयात. 2 दिवसात आणि त्याच्यात आम्ही क्रिकेटचा एपिसोड शूट केला. तर ते एपिसोड वगैरे बघून मुंबई इंडियन्सनं आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलेलं बरोबर. तर आणि आत्ता 13 तारखेला आमचा लाईव्ह शो झाला मुंबई इंडियन्सच्या स्टुडिओला. आणि आत्ता 17 तारखेला आम्ही मॅचला आलो आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस हैदराबाद आहे. तर आम्ही आलो मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायला. खरं तर खूप भारी वाटतंय. पहिल्यांदा आम्ही मुंबईतच पहिल्यांदा आलो आहे आणि वानखेडे स्टेडियमला स्वप्नात विचार केला नव्हता की आम्ही इथं येईल. ओमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. आम्ही MI लाईव्ह पण जॉईन केलं, ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि आता आम्ही ॲज युज्युअल खायला बसलो. खूप मस्त आहे.
येस. आणि खाऊन 7:30ला डॉट मॅच सुरू होते. सो आम्ही थोडंसं चार्जअप होतोय की सगळं नीट होईल की नाही. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. एक्सायटेड खूप म्हणजे खूप. चला विचारूया की MI ने बॉलिंग घेतली राईट पहिली. काय असेल स्कोर रेट? आता पहिलं तर मेन म्हणजे आपण जर पॉवर प्ले मध्ये त्यांना रन्स दिले तर मग हे होईल, अनबॅलन्स होईल थोडं. पण आपण जर पॉवर प्ले मध्ये बॉलर्स चांगले उतरवले, जसं की बुमरा झाला, बोल्टला नको कारण परवाच्या मॅच मधला त्याचा परफॉर्मन्स बघून थोडंसं लो झालंय. दीपक चहर मेन सँटनर ह्या तिघांना आपण पॉवर प्ले मध्ये उतरवलं तर मग त्यांना रन्स कमी भेटतील. ओके. अभ्या काय वाटतंय तुला? मला असं वाटतं की पॉवर प्लेला त्यांनी किती पण स्कोर केला तरी त्यांचा जास्तीत जास्त स्कोर 180 किंवा 200 याच्यामध्ये. ओके. तुमच्या दोघांना पण 180. 150 ते 200 खूप झाला हैदराबादला. आणि जर बॉलिंग जर आज सगळ्यांची टॉप पडली ना 150च्या आत सगळी गोंडा. येस, मला तर वाटते आपले टीमवाले 200 पुढे जाऊच नाही देणार त्यांना. सो खूप मस्त मॅच चालणार आहे, खूप सुंदर चालणार. आणि Yes, समजा 200 गेले तरी त्यांचे 200 जाऊनच येणार नाहीये. आपण जर बॅटिंग घेतली असते आणि आपण आपले 200 गेले असते तर आपण ॲज युजल तुम्हाला माहिती आहे आपला रेकॉर्ड आहे माझ्यासाठी. आजपर्यंत त्यांच्या पुढे कुठल्याही ओपोनंटने त्यांच्या 200 रन्स चेंज नाही केलेल्या. तोच आपण रेकॉर्ड पुढे चालवला. येस. आणि सत्यजितला खूप माहिती आहे. सत्यजित दिसत असा नाहीये, खूप स्मार्ट आहे, त्याला सगळं माहिती आहे. सो बघूया कोण जिंकतंय. MI जिंकतंय. आम्ही स्टेडियम मध्ये चाललोय, एवढं भारी वाटतं. झालं नाहीये, खूप भारी वाटतंय. आणि मला स्टेडियम आता दिसलं, खूप भारी वाटतंय ना. कधी आज स्टेडियम कधी जायला आमची निम्मी टीम पळत गेली पुढं. काय चाललंय बघा. खरंच खूप भारी वाटतंय. पहिल्यांदा स्टेडियमला निघालोय आणि चाललोय तर खूप. पण स्टेडियम आम्हाला बघून पुढे जाते का काही काय नाही. ऍक्च्युअली तुम्ही जोरात का चालतोय? पहिल्यांदा जाण्याची. खूप भारी वाटते, एवढं जवळ आहे स्टेडियम. आता आपण कोणाला हाय केलेलं? आता आम्ही जॅक्सला हाय केलं आणि त्यानं पण हाय केलं आणि आता केलं. अथर्वचा म्हणजे अथर्वचा माझा मोस्टली आमच्या टीम मध्ये सगळ्यांचा फेवरेट हार्दिक पांड्या. त्यांनी अक्षरशः आम्हाला किती सेकंड हाय करत होता. तो आम्हाला बोला 2 मिनिटं थांबा. पण आमच्याकडून व्हिडिओ काढायचं राहिलं. बट आम्ही खूप खुश आहोत. परत त्याला बोलणार आता. मुंबईची मॅच खूप छान चालू, सगळे खूप मस्त खेळतात. हो. आज काही पण झालं तरी मुंबई जिंकणार. मला लगेच आवाज आला की मी इकडे लगेच वळतो. एन्जॉय केलं जिथे कॅमेरा दिसेल तिथं मी येतोय. पण तो आता आम्ही तुम्हाला दाखवतो, तिथल्या सरांची तुम्हाला भेटवतो. ही पूर्ण टीम आहे इथली, तुम्ही बघू शकता. से हाय सर. मुंबई इंडियन्सच्या नावानं
एक्सपिरियन्स झाली आहे मॅच, काय सांगाल? खरंच खूप भारी वाटतंय. आता 2 विकेट पडली ती, पण आता सूर्या दादा आलाय खेळायला. चेंज झाले आणि आता 10 ओव्हर झालेत आणि त्यामध्ये आपला 96 स्कोर आहे. खरं सांगू का तुम्हाला, 2 विकेट पडलेत पण त्याच्यामध्ये भीती नाही कारण हार्दिक पांड्या बाकी आहे, हार्दिक तिलक वर्मा वर्मा आहे. आहे. वर्मा. So, अजून खूप आहे मैदान गाजवायला. सूर्यदादाने शॉट मारला. खूप मजा येते आणि इथली एनर्जी सांगू शकत नाही. म्हणजे घरी बसून टीव्हीवर जे बघतो ना त्याच्यापेक्षा खूप एनर्जी आहे. माझं ओरडून ओरडून कसा बसलाय लिटरली, तुम्हाला कळतच असेल. सूर्यकुमार यादवने षटकार मारलेला, पण शेजारी पडला पण आमच्यापर्यंत आला नाही. हो, थोडक्यात एकतरी राहिला. बोलायला थोडक्यात आलाच गेला. पाहिजे. आमची लई इच्छा आहे. थोडक्यात गेला. आणि मीच कॅच घेणार आहे तो. नाहीतर आम्हीच काय करणार होतो. आता आपण मॅच जिंकलो. आता फक्त 24 बॉल मध्ये 17 रन्स हवे आहेत आणि आरामात खूप तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या खूप छान खेळतात. आता झालं, आता 2 ओव्हर मध्ये जिंकून जायचं. मला इतकं भारी वाटतं या मुलांना क्रिकेटचं इतकं माहिती आहे, म्हणजे वर्थ आहे यांना इथे घेऊन येणं. खरं तर आहे ना, आता पाक जवळ आले मॅच आणि एका ओव्हरीत जिंकल असं वाटतंय. कारण 24 बॉल 17 रन पाहिजे. 6 बॉल मध्ये 17 रन इझिली होते. खेळायला तर तिलक वर्मा 4, आता बघा 4, आता 4 गेल्या, 13 राहिले. सहज एका ओव्हरीत आपण जिंकणार आहे. खेळायला तिलक वर्मा, हार्दिक पांड्या असल्यामुळं इझिली मॅच जिंकतोय एका ओव्हरीतच. जिंकतोय आपण. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.